बातमी ठाण्यातून ठाण्यामध्ये नववर्षाच्या शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आलेले आहेत। सर्व बॅनरमध्ये लक्ष वेधून घेणारा फलक म्हणजे महाविकास आघाडीने लावलेला आहे। या फलकावर येणाऱ्या पुढील वर्ष हे निवडणुकांचे आहे। नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा, त्यासोबतच आपली ओळख, काम, समर्पण आणि निष्ठा असे सूचक वक्तव्य असणारे फलक ठाण्यातील अनेक चौकांमध्ये लावण्यात आलेले आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूयात। नववर्षाच्या स्वागतासाठी एकच दिवस बाकी आहे आणि आतापासूनच ठाण्यातले पोलीस जे आहेत ते कंबर कसलेले पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे राजकीय पक्षांचे अनेक फलक जे आहेत या नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी लागलेले पाहायला मिळतात। मी चिन्हात नाका परिसरामध्ये आहे आणि माझ्या मागे हा महाविकास आघाडीचा भला मोठा बॅनर आपण पाहतोय। या बॅनरवरती शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, राहुल गांधी, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। महाविकास आघाडीच्या या बॅनरवरचे जे मजकूर आहेत अतिशय सूचक मजकूर जे आहेत ते लिहिण्यात आलेले आहे। म्हणजे काय तर येणारं वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे। नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि माझी ओळख, काम, समर्पण आणि निष्ठा अशा प्रकारची जी बॅनरबाजी आहे। म्हणजे गेल्या 1.5 वर्षामध्ये जे काही फोडा आणि राज्य करा अशा प्रकारची जी काही राजकीय नीती या महाराष्ट्राने पाहिली होती त्याच्याच माध्यमातून हे जे सूचक फलक जे आहेत ते उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। तर एका ठिकाणी त्याच्याच बरोबर बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून मध्यरात्रीचे रक्तदान शिबिर म्हणजेच नवीन वर्षाच्या म्हणजे रात्री 12 वाजता रक्तदान शिबिराचे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे ठाण्यामध्ये अनेक चौकांमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून या अशा प्रकारचे सूचक वक्तव्य असणारे जे बॅनर आहेत ते लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे येणारं पुढचं वर्ष देखील हे नववर्षाच्या स्वागतासाठी एकच दिवस बाकी आहे आणि आतापासूनच